इकडले झाले आता आपले 7 चॅप्टर, राहिले 3. इकडले झालेत 5 भाग 2चे. आता इथून 2 झाले का, इकडले 7 तिकडले 7 लेवल येते दीपावळीपर्यंत. आणि पुन्हा आफ्टर दीपावली स्वाध्याय सोडून आणा म्हणलं होतो की रे. कोड होय, आज आठवण आली. सोडवलो का मग? मला वाटलं स्वाध्याय असते पुढे माग झालं असेल. आता बघा रे, लक्ष द्या. जे 8वीला 9वीला बायनॉमियल सिस्टीम होती विट्याकर, नाही झाली की सगळे शॉर्ट मध्ये सांगितले. ह्याचे प्रेस बायोपीएस झाल्यावर झालंच की चॅप्टर झालं की त्याचा शेवटचा मुद्दाच होता ते. वयोवृद्ध झाल्यानंतर जीव दृष्टी जाते. परत त्याच्या पुढे काय होतं, आपले युजेस होते कॉन्केव्हचे आणि कॉन्व्हेक्सचे, दोन्हीचे युजेस सुद्धा सांगितलेले आपण. आता हा जो चॅप्टर आहे आपला प्राण्यांचे वर्गीकरण. आता वर्गीकरण करणं काय आवश्यक आहे? आपला एखादी मोठं दुकान आहे, डीमार्ट सारखं हॉल आहे एक मोठा. त्याच्यामध्ये व्हेरियस क्वालिटीचे वेगवेगळे मटेरियल असणार आहे तिथं. मग आता एखादी आलाय माझं लग्न आहे म्हणला, काय म्हणलं त्यानं, आता माझं लग्न आहे, आता चला शॉपिंगला जाऊया. मग एखादी मॉल मध्ये गेलं, मग शॉपिंग साठी काय केलं, लग्न सरायचं वेगळंच त्याचे एक डिपार्टमेंट असणार आहे. मग क्लासिफिकेशन करून ठेवलं तर सोपं जाणार. त्या टाइम दोघांचाही वाचणार आहे, त्या दुकानदाराचाही टाइम वाचणार आहे आणि त्या खरेदी करणाऱ्या खरेदीदाराचा सुद्धा टाइम वाचणार. काय काय पाहिजे तुला, शेरवानी पाहिजे की शेरवानीचं डिपार्टमेंट वेगळं, नाहीतर शेरवानी तिथंच आहे, जर्किंग तिथंच आहे, उडी ही तिथंच आहे, थंडीचे कपडे तिथंच आहेत, उन्हाळ्यातले कपडे तिथंच आहेत, रेनकोट सुद्धा तिथंच आहेत, एका ढिगाराच टाकलेला आहे. आपल्याला सुद्धा ते हुडकण्यासाठी किती वेळ जाणार आहे. वर्गीकरणाची आवश्यकता काय, साधं सरळ सुटसुटीतपणा त्याच्यामध्ये यावा, टाइम वाचा, वेळेची व पैशाची बचत होणार आहे. एक जरी माणूस असला त्या दुकानामध्ये कशासाठी, काम वगैरे करण्यासाठी तिथं, मग एकच माणूस काय करू शकणार आहे, जे काही द्यायचं आहे तो देऊ शकणार आहे. आणि जिथं काय केलेलं आहे, सगळा ढिगारा टाकलेला आहे एकाच ठिकाणी. उद्याचा पेपर सांगा, मी नव्हते, नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. ठीक आहे, उद्याचा जो पेपर आहे भाग 1च्या आपल्या हिट चॅप्टर वरती, उष्णता 5वा चॅप्टर जो आहे त्या चॅप्टर वरती आहे. आलं का लक्षामध्ये आदिती? भाग 1चा 5वा चॅप्टर आपला उष्णता एकाच चॅप्टर वरती आहे. अतिशय सोपा पेपर आहे, सगळ्यांनी पेपर सोडवा. आपण काय सांगत होतो, हे वर्गीकरण करायचे कशासाठी, वेळ वाचावा, पैशाची बचत व्हावी, अभ्यास करण्यासाठी सुटसुटीतपणा यावा, मुद्देसूद मांडणी व्हावी. तू नव्हताच वाटतं 5व्या चॅप्टरला, तू आलास डायरेक्ट 7व्याला. तरी शाळेत झालाच असेल की, सोपा आहे, मराठीमध्ये काही लिहिता येते आहे का नाही मनानं. जेवढा कन्सेप्ट क्लिअर झाल्या, भरपूर त्याच्यामध्ये लिहिण्यासारखं आहे. भाग 1 वरचा 5वा चॅप्टर भाग 1चा. चला आता सगळ्यांना आलं का लक्षामध्ये, परत तेच विचारू नका बघा. भाग 1चा 5वा चॅप्टर उष्णता हा चॅप्टर आहे. आता उष्णता म्हणल्यावर भाग 1 मध्ये का 2 मध्ये अजून परत विचारायचं का, उष्णता कोण्या, आता फिजिक्सचा भाग आहे तिकडेच राहणार आहे. तर आपण पाहत आहोत प्राण्यांचे वर्गीकरण. मी वर्गीकरण कशासाठी करायचे आहे, तर एकत्र सगळा ढिगारा पडलेला आहे, तर ते काय होणार आहे, गुंतागुंती वाढणार आहे, कॉम्प्लिकेटेडनेस येणार आहे त्याच्यामध्ये, आहे का नाही. आणि जे सेपरेट डिपार्टमेंट केलं, हा वेगळा डिपार्टमेंट, त्याचं वेगळं डिपार्टमेंट, ते कपड्याच्या संदर्भामध्ये असेल किंवा काहीतरी किराणा दुकान असेल, तेलाचे पदार्थ वेगळे, साबण निरमा वेगळे, जे काही खाद्यपदार्थ ते वेगळेच ठेवले आहेत, रेडी असलेले वेगळेच ठेवले आहेत. म्हणजे काय, सुटसुटीतपणा यावा, मुद्देसूदपणा यावा, त्याच्यामध्ये अभ्यास करण्यासाठी मदत व्हावी म्हणून आपण वर्गीकरण करतो. तसं प्राण्याचं सुद्धा वर्गीकरण आपण त्याच्यासाठीच करायचे आहे, की प्राणी काय, आपण एक विशिष्ट प्राणी सांगितला या वर्गामध्ये मोडणारे, मग सगळे प्राणी आले त्याच्यामध्ये. प्राणी हा काय झाला, कॉमन फॅक्टर झाला. मग त्याच्या प्राण्यामध्ये कोण कोण यायला लागलेला आहे, सगळेच प्राणी आले, सजीव प्राणी, त्याच्यामध्ये मग माणूस सुद्धा आला, वनस्पती सुद्धा प्राणीच आहेत, सजीव प्राणीच आहेत की ते सुद्धा. त्यांची वाढ होते, रिस्पायरेशन करतायत, एक्सक्रेशन करतायत, सगळे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात त्यांनी सुद्धा, उत्सर्जन, चेतना क्षमता आहे त्यांच्यामध्ये सुद्धा.
म्हणजे आपण एक सांगितलं सगळेच यायला लागलेत, मग आपण त्याचं काय केलेलं आहे, डिपेंडिंग अपॉन देअर क्रायटेरिया, एक क्रायटेरिया निवडला आणि त्याचं वर्गीकरण केलं. हे 8वीला झालेलं आहे बघा आपल्याला, 8वी-9वीला सजीवाचं वर्गीकरण काय केलेलं आहे, सजीव. मग त्याचे 2 भागामध्ये विभागणी केलं. पहिला सुरू जे आहे त्याच्या न्यूक्लियस वरून, केंद्रकावरून, त्याचं केंद्रक दिसतंय का नाही, केंद्रक आहे किंवा नाही मोठं, त्याच्यावरून काय केलेलं आहे, टाइप्स पाडले आहेत. पहिला जो आहे ज्याचा केंद्रक नाही झालेला आहे बघा, अदृश्य केंद्रकी, आणि हा दृश्य केंद्रकी आहे का नाही. त्याच्यामध्ये मग परत काय आले, बहुपेशीय, एकपेशीय, परत अगेन क्लासिफाईड त्यांचं युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. परत त्याचे काय झाले आहेत, एक पेशीची परत अजून कोणती किंगडम आहे, त्याच्यामध्ये किंगडम इकडे मोनेरा किंगडम आहे, कशामध्ये, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस नाही, मग काय सृष्टी मोनेरा. मोनेरामध्ये काय बॅक्टेरिया, छोटे छोटे जे व्हायरसेस आहेत ते येणार, पॅरामेशियम, युग्लिना यासारखे मोनेरा गटामध्ये. इकडे जे आलेले आहेत ज्यांना न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये मग बहुपेशी, बहुपेशीमध्ये मोठे मोठे प्राणी, आणि ज्यांना एकच पेशी आहे, एक पेशी, अमिबा सारखे प्राणी, हे अमिबा वगैरे, मग त्याची सृष्टी कोणती आहे, अशा पद्धतीचं वर्गीकरण. परत बहुपेशीय सजीवाचे अजून पुढे वर्गीकरण, पुढे त्यांच्या सृष्टी दिलेल्या आहेत. मोनेरा होतं, परत आपलं बॅक्टेरिया, बॅक्टेरिया होत्या, प्रोटोझोआ, पोरिफेरा, सिलेंटराटा, अशा पद्धतीचे बरेचसे त्या प्राण्याचं वर्गीकरण केलेलं आहे. परत त्याच्यामध्ये अजून परत 2 टाइप्स मध्ये केलं आहे. एक कवक वर्गीय, म्हणजे काय, स्वतःचा अन्न स्वतः करत नाहीत, सॅप्रोफायटिक आहेत, कुजलेल्या त्राणावरती जगतील किंवा एखाद्या मेलेल्या डेडबॉडीवरती, मृत पेशीवरती, मृतोपजीवी. त्याच्यामध्ये कवक वर्ग आणि वनस्पती वर्ग, काही याच्यामध्ये सजीव आहेत आणि काही प्राणी आहेत आणि वनस्पती आहे. वनस्पती सुद्धा काय दुसऱ्यावर जगतात बघा, टेंड्रिल्स वगैरे, अमरवेल, ती काय वनस्पतीच आहे पण ती पिवळ्या कलरची वायर सारखे राहते बघा, ते वडाला वगैरे, मग ते काय आहे टेंड्रिल्स, अमरवेला, ती स्वतःचा अन्न स्वतः करत नाही, वनस्पतीच आहे, फोटोसिंथेसिस करत नाही, प्रकाश संश्लेषण घडून येत नाही त्याच्यामध्ये. मग ते जे आतमध्ये ज्या प्लांटवरती चढायला लागल्या, ज्या वनस्पतीवरती, त्याचं ते शोषण करून घेते. परत अजून काही वनस्पती होते, इन्सेक्टिव्हरस प्लांट होते बघा, कीटकभक्षी, त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार, म्हणजे दुसऱ्यावरती जगायला लागलेले आहेत. अशा पद्धतीचे वर्गीकरण याच्यामध्ये. प्राणी वर्गीमध्ये मग सरपटणारे प्राणी बरेचसे, त्याच्यामध्ये असं भरपूर वर्गीकरण दिले. आता वनस्पतीचे वर्गीकरण कसं केलं, हे झालं सजीवाचं. आता वनस्पतीचं सुद्धा असंच आहे. वनस्पतीमध्ये काय, न्यूक्लियस असलेल्या वनस्पती, किती सेलच्या वनस्पती, आता हेच फॉर्म्युला चालू. परत कुठं आढळतायत वनस्पती, वनस्पतीचं निवासस्थान कुठं आहेत, मग जलचर आता का, भूचर आता का, नुसते अक्वाटिक प्लांट. परत वाळवंटामध्ये वाढणाऱ्या वेगळ्याच, आता जंगली प्रदेशामधल्या, गवताळ प्रदेशामधल्या, बर्फाळ प्रदेशामधल्या वनस्पती, त्यांच्या रहिवासावरून, त्यांच्या परत सपुष्प वनस्पती, अपुष्प वनस्पती, फुलावरून, फुलं येतात का नाही, परत त्याच्या आतमध्ये जे मोनोकॉट, डायकॉट, त्याचं जे डाळीचे आहेत, एका सीडचं त्याचं जे बीज आहे त्याचे 2 भाग होतात का नाही, मग ज्वारी आहे, गहू आहे, तांदूळ आहे, यांचे 2 भाग होतात का, डायरेक्ट पीठच बनून जातं बघा, ते एका वर्गामध्ये मोडलं. आणि ज्यांचे 2 भाग होतात डायकॉट मध्ये, द्विदल वनस्पती, डाळी होतात, डाळ वर्गीय, हरभरा आहे, चना आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, ज्यांच्या डाळी बनतात ते सगळे काय या डायकॉट मध्ये, द्विदल वनस्पती. असं बरंचसं क्लासिफिकेशन याच्यावरून केलं आहे. मग त्यांच्या परत याच्यामध्ये वनस्पतीमध्ये सुद्धा ते कशावरती जगतात, अवलंबून कशावरती आहेत. मग काही वनस्पती हे जी कवक आहेत, हे वनस्पतीमध्ये सुद्धा आहेत कवक, ते जे आहेत आलगी आहेत, कुठं समुद्राच्या मध्ये, शेवाळ वर्ग, तो वेगळाच वर्ग मांडला, स्वतःचा अन्न स्वतः करत नाहीत, ते त्यांनी ग्रीन कलरच राहत नाही काही अलगीला, काही अलगी जे आहेत दुसऱ्यावरती अवलंबून आहेत. मग त्याच्यावरून, न्यूट्रिशन वरून, बरेचसे प्रकार होऊन त्याचं क्लासिफिकेशन केलं, काहीतरी क्रायटेरिया वापरून त्यांचं. आता आपण वर्गामध्ये जर काय करायला लागलो, वर्गीकरण करायला लागलो आपल्या क्लासच्या स्टुडंटचं, मग कोणता तर पॅरामीटर, कोणता तरी एक काय घ्यावं लागेल, आपला गुणधर्म घ्यावा लागेल का नाही, कशाहून करायला लागलोय. मग अभ्यासामध्ये हुशार असणाऱ्याचा वेगळा, मग काही जण काय असतील खेळांमध्ये प्रावीण्य मिळवणारे असतील, असणारच का नाही, मग त्यांचा वर्ग वेगळा, गट वेगळा, ते क्लासिफिकेशन करायला. मग परत काय, काही जण काही ना
दररोज प्रेझेंट राहायला लागल्यात, मग त्यांना बक्षीस द्यायचे आपल्याला, म्हणजे प्रेझेन्सी दाखवायला लागल्यात, अनुपस्थितच राहत नाहीत, त्यांचे सुद्धा तो चांगलाच गुण आहे. परत काही जण काय उग शांत बसायला लागल्यात वर्गामध्ये किंवा होतकरू आहेत, असं बरंचसं वर्गीकरण आपण करू शकतो वर्गामध्ये एका. मग तशा पद्धतीने हे वर्गीकरणाचं चाललेलं आहे आपलं. पण मागील वर्षी आपण अभ्यासलेलं आहे की वनस्पतीचं वर्गीकरण. मग आता वनस्पतीचं वर्गीकरण कसं करायचे आहे, प्राण्याचं झालेलं आपलं, 5 किंगडम सिस्टीम झाली. आता वनस्पतीचं कसं करतोय, काहीतरी क्रायटेरिया वापरणारच आहोत बघा. मग काही वनस्पती पाण्यात पोहणार येतात, फ्री फ्लोटिंग करण्या येतात, काही जे आहेत आतमध्ये बुडलेले आता वनस्पती बरेचसे आहेत, काही जे आहेत निवडुंगासारख्या कमी पाण्यामध्ये राहणार येतात, टिकून राहणार येतात, तग धरून राहणार येतात. आणि जे निवडुंगासारखे आहेत ते काय असतात, त्यांचे वेगळे वर्गीकरण आहे, त्यांचे वेगळे गुणधर्म आहेत. ते एकतर काय असतात, काटेरी असतात, पानच असले त्यांना तर पानं सुद्धा काय झालेलं असतं, त्यांच्या स्टेम मध्ये कन्व्हर्जन झालं असतं, फांदीमध्ये पानच नसतात, लिफलेस असतात. परत बर्फाळ प्रदेशातल्या वनस्पती कोनिकल शेपड असतात, सिलेंड्रिकल शेपड, म्हणजे काय शंकूच्या आकाराचे. पाणी जरी पडलं त्यांच्यावरती घरंगळून जावं आणि त्या वनस्पती स्पॉइलेज होणे, नाश पावणे, त्यांचा कुजू नये, म्हणून त्यांच्यामध्ये तसं अडॅप्टेशन झालेलं आहे. अशा पद्धतीचं बरंचसं वर्गीकरण. आता पृथ्वीवर अंदाजे 7-10 लक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत. 7-10 लक्ष म्हणलेला आहे. अबाउट 7 मिलियन एवढ्या स्पेशीज आहेत म्हणल्यावर त्याचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे. एवढ्याचं काय सगळ्याची नावं लक्षात राहणार का? मग एक गट केला, हे सरपटणारे प्राणी, परत काय त्यांचे गोलक्रमी असलेले कितीतरी 7 मिलियन म्हणल्यावर मग किती आपल्याला एक 10-15 तरी लक्षात राहतात का? मग त्याचं वर्गीकरण टाकलं. सगळे काय सरपटणारे प्राणी, पाय नसलेले प्राणी, त्यांच्या राहण्यावरून वेगळा गट केलेला आहे. मग असं हे जे आहे एवढं मोठं वर्गीकरण आहे. मग आपल्याला अभ्यासणं अतिशय महत्वाचं आहे, कारण आपण हे प्राण्यांच्या अवतीभोवतीच, आपण सुद्धा एक प्राणीच आहोत. आपण कोणत्या गटामध्ये मोडतोय, मग या वर्गीकरण करण्यामध्ये त्यांचे जे आहेत गट आणि उपगट पडलेले आहेत. मग त्याच्यामध्ये जे आहे त्यांच्या न्यूक्लियसहून दृश्य केंद्रकेचा वेगळा गट, अदृश्य केंद्रकेचा वेगळा गट. परत काही 7वीला होतं बघा, ओविपेरस आणि विविपेरस, अंडी देतात आणि डायरेक्ट जन्माला घालतात. अंड्यामधून पक्षी आले, सापासारखे, साप सुद्धा अंडेच देतोय, मुंग्यांचे अंडे असतात. म्हणजे फक्त पक्षीच अंडे देतात असं नाही, अंड्याचे प्राणी. अशा काही स्पेशीज आहेत इथं की ज्या अंड्यामार्फत जन्मातात, त्याला सांगितलं आपण ओविपेरस आहेत. विविपेरस डायरेक्ट घेऊ टू बर्थ, डायरेक्ट जन्माला घालतात आईच्या पोटामध्ये, गर्भामध्ये. त्यांना काय सांगितलं आपण, विविपेरस अॅनिमल. परत पाठीच्या कण्याहून सुद्धा वर्गीकरण केलं आपण, पाठीचा कणा असणारे आणि पाठीचा कणा नसणारे, अपृष्ठवंशीय, पृष्ठवंशीय. परत प्राण्यामध्ये सपुष्प वनस्पती, अपुष्प वनस्पती, असं बरंचसं वर्गीकरण याच्यामध्ये आपण करून बसलेलं आहे. आता हे जे मुद्दे सुद्धा, आता वर्गीकरणाचे फायदे काय आपण सांगितले. उदाहरण घेतलं आपण कुठलं, एखाद्या दुकानाचं घेतलं, त्याच्यामध्ये काय फायदा होणार आहे, त्या कष्ट कमी लागणार आहेत, वेळ वाचणार आहे आणि लगेच आपला व्यवहार होणार आहे. मी तर सुद्धा काय म्हणणार, प्राण्याचा अभ्यास करणे सोयीस्कर आहे. कोणता प्राणी आहे बाबा, कोणत्या गटामध्ये मोडतोय, लगेच त्याचे कॅरेक्टर त्याला लागून जाणार आहेत. परत पुढे सांगते, एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्याविषयी माहिती मिळते, आहे का नाही. आपण कपड्याचं घेतलं उदाहरण, लग्नाचे म्हणलं, मग ते लग्नाचे कोणते का असणार, लग्नामध्ये फक्त एक शेरवानीच हा एक पॅटर्न आहे का, नाही. त्याच्यामध्ये मग कोण सलवार असेल, कोण कुर्ता लेवत असेल, लग्नाचे वेगवेगळे आहेत की, कोण सफारी असेल, स्पेसिफिक लग्नाचे, कोण फेटा टाईप असेल. म्हणजे आपलं काय, एखादी जरी त्याच्यामध्ये लग्न म्हणलं की थोड्या जरी प्रजाती आपल्याला माहिती झाल्या त्या मटेरियल मधल्या, तरी आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. हे लग्नामधलं आहे, पार मुंडावळ्या सहित आलं ते. मग छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी वस्तू आपण त्या डिपार्टमेंट मध्ये घालू शकतो. तसं आपला सगळ्या वनस्पतीचा अभ्यास करत बसायचे नाही. काही वनस्पतीचा अभ्यास केला तरी काय कळतं आपला, की ह्या गटामध्ये मग सगळ्या वनस्पती तसल्याच आहेत. म्हणजेच काय, आपला वेळ वाचणार आहे. आणि थोडक्या जरी वनस्पतीचा अभ्यास केला तरी काय होणार, आपला त्याचं क्वालिटी, त्याचे जे गुणधर्म आहेत ते लक्षात येणार आहेत. पुढे जे प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळेल. हे प्राण्यांची उत्क्रांती कशी होत आहे, यांचे इव्होल्युशनचे टप्पे कसे आहेत ती माहिती मिळेल. परत प्राण्यांना ओळखणे सोपे होते आणि त्यात अचूकता येते. हे कोणत्या गटामधले प्राणी आहेत, आणि त्यांचे जरी कॅरेक्टर थोडेसे जरी वेगळे असले आणि थोडीशी मिळती जुळती जरी असली, तर त्या गटामध्ये मोडता येते, आपल्याला अचूकता येते, सोपं होतं. परत प्राण्यांची इतर सजीवाशी असलेलं कोरिलेशन समजायला मदत होते. काय संबंध आहे त्यांचा,
हा सर, दुवे होते बघा, कनेक्टिंग लिंक्स, डकबिल प्लॅटिपस, लंगफिश. तो जो मासा होता तो होता दोन प्राण्यांमधला दुवा आहे, दोन्हीच्या मधलं साधर्म्य, म्हणजे काही प्रॉपर्टी याच्या येतात, काही प्रॉपर्टी त्याच्या येतात त्याच्या. माशाच्या आहेत. हा हा म्हणजे काय, पोहणारे पाण्यामध्ये जलचर आणि ह्याच्यावरती उभयचर प्राणी किंवा भूचर, याच्या दोन्ही मधले ती कनेक्टिंग लिंक्स आहे. परत बदक, डगबल प्लॅटिपस, बदक आणि दुसरे जे पक्षी आहेत त्याच्यामधलं साधर्म्य दाखवणार ते एक प्राणी होता डकबल प्लॅटिपस. अशा प्रकारे परत माकडाचं एक होतं. हा म्हणजे काय, मनुष्य आणि माकड यांच्यामधली एक प्रजाती, चिंपांजी वगैरे. हे कनेक्टिंग लिंक्स दुवे जे साधण्यासाठी आपलं ते सोयीस्कर होतं. परत नेमके स्थान समजावं, त्यांचा अधिवास कुठं आहे, त्यांचं जे आहे प्रत्येक प्राण्याचा अधिवास, निसर्गातील नेमके स्थान समजा, मग हे कुठं राहतात नेमकं, त्यांचं जे लोकेशन आहे ते माहिती होणार आहे आपल्याला. परत प्राण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनाची माहिती, त्यांचं जे अडॅप्टेशन आहे. आता बर्फाळ प्रदेशातलं म्हणलं, मग सगळेच प्राणी आले त्याच्यामध्ये. मग अस्वल आला, त्यांचा कलर काय, सिल्वर बॉडी कलर आहे त्यांचा, चंदेरी कलर आहे. का बर, तिथं तसं अडॅप्टेशन केलं, जे काही त्यांचे प्रेडिएटर्स आहेत, शिकारी आहेत, त्यांना ते दिसून त्या कलर मध्ये असल्यामुळं. परत एक्स्ट्रीम कोल्ड आहे तिथं, अतिशय थंडी आहे बर्फाळ प्रदेशामध्ये, सतत बर्फबारी होणार आहे. त्यानुसार त्याचे अडॅप्टेशन, त्याची पायांची ठेवण, केसांची ठेवण, रचना कसं अनुकूलन झालंय. फक्त बर्फाळ प्रदेशामधलं अस्वलाच्याच बाबतीत आहे का ते नाही, याक घ्या, तिथलं कोणतंही प्राणी घ्या बर्फाळ प्रदेशामधलं, आपल्याकडलं अस्वल वेगळं, तिकडलं अस्वल वेगळं. ध्रुवीय अस्वल म्हणतो आपण त्याला. म्हणजे हे कॅरेक्टर समजण्यासाठी मदत होणार आहे एक वर्गीकरण केल्यामुळं. वाळवंटी प्रदेशामधलं घेतलं, त्यांची त्वचा कशा, जाडी भरदी त्वचा आहे कोणाची, वाळवंटी प्रदेशातली. वाळवंटी प्रदेशात कोण कोण राहणार आहे, उंट आहे जास्त, प्राणी म्हणलं तर उंटच आहे महत्वाचा. परत छोटे मोठे प्राणी, तर उंदीर असेल, जी बिळ करून राहतात उष्णतेपासून वाचवण्यासाठी. अशा पद्धती लिझार्ड्स असतील, घोरपडी वगैरे, मॉनिटर लिझार्ड, हे आपल्याला ओळखू येणार आहे. एवढं महत्व आहे, म्हणून आपल्याला प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीचं वर्गीकरण करण्याची गरज भासायला लागली, किंवा एवढे फायदे त्याची, म्हणून आपण ते वर्गीकरण केलेलं आहे. मग पारंपरिक पद्धत काय, ट्रॅडिशनल मेथड. आता आपण मॉडर्न झालं, पण सुरुवातीपासून जे काही वर्गीकरण करत आलेलं आहे, पहिली जी आहे असमपृष्ठरज्जू प्राणी, नॉन कॉर्डिएट्स अॅनिमल आणि कॉर्डिएट्स अॅनिमल. आता या प्राण्याची काय वैशिष्ट्य आहे, पारंपरिक पद्धतीनुसार शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा, म्हणजे पाठीचा कणाच आहे. पृष्ठरज्जू म्हणजे काय, पाठीच्या कण्याहून. पूर्वीच्या काळी बरं का, ते क्लासिफिकेशन कोणता एक पॅरामीटर वापरला आपण, सणवार याच्यानुसार पॅरामीटर वापरला, लग्न समारंभ याच्यावरून त्या कपड्याच्या दुकानामध्ये, बड्डेची वेगळीच, बड्डे एक समारंभ आहे की, संतोष झोपविलेली आहे का, बड्डेच डिपार्टमेंट वेगळा आहे. बड्डे म्हणलं की नुसतं तिथं का, मग बड्डेचेच कपडे आले, ते टोप्या आल्या, मेणबत्त्या आल्या, केक्स आले, आहे का नाही, डिपार्टमेंट एक वेगळं. आता इथं काय केलंय, पृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू याच्या या मुद्द्यावरती दोन सृष्टीमध्ये त्याचं वर्गीकरण केलंय, कॉर्डिएट्स मध्ये. मग सांगितलं ह्याचं वैशिष्ट्य काय, जे असमपृष्ठरज्जू आहेत शरीरामध्ये नोटोकॉर्ड नावाचा आधारक नसतो, हा पाठीचा कणा जो आहे तो नसतो म्हणलेला. परत ग्रसनीमध्ये कल्ला विदरे नसतात. हे जे गळ्यामध्ये आतमध्ये जे आहेत ह्याच्यामध्ये गोईटर वगैरे होतं बघा, त्या पद्धतीची जी आहे आतमध्ये ती रचनाच नाही, ती नलिकाच नाही त्यांना. परत चेतारजू नर्व कॉर्ड असेल तर युमांग पेअर्ड जोडून असतो. नर्व कॉर्ड जो असतो आपला स्पायनल कॉर्ड, नर्व कॉर्ड तो कसा आहे, जोडलेला असतो, सॉलिड असतो, भरीव असतो, आणि शरीराच्या आधार बाजूस वेंट्रल साईडला असतो. हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठ बाजू, डॉर्सल साईडला, पाठीमागल्या बाजूला हृदय. आपलं जास्त माहिती आहे हृदय कुठे आहे आपलं ते. परत असमपृष्ठरज्जू प्राणी 10 संघामध्ये, आता बघा नुसतं या कॉर्डिएट्सचं 10 गटामध्ये विभागणी केलेली आहे. मग त्याच्यामध्ये आले फायलम, आले प्रोटोझोआ, फायलम म्हणजे काय म्हणतो ह्याच्यामध्ये, संघ, आदिजीवी मराठीमध्ये, रंध्रीय पोरीफेरा सिलेंट्राटा, चपट्याक्रमीला प्लॅटी थॅलमॅन्थिस. परत गोलक्रमी, गोल गोल होऊन बसतात बघा कीटक, ऍस्कॅलमॅन्थिस. परत ॲनोलिडा, आर्थोप्रोडा, मोलुस्का, इकॉनॉमॉर्डाटा, हेमिकॉर्डाटा, अशा पद्धतीचं 10 संघामध्ये बघा. इंग्लिशमध्ये सोपं आहे ते म्हणाला, फायलम.
हे जे 10 संघामध्ये कशाचं असमपृष्ठरज्जू पाठीचा कणा जो आहे नसणाऱ्यांचं वर्गीकरण 10 गटामध्ये. मग त्याच्यामध्ये एवढं साऱ्यात एवढं बघा किती मोठं वर्गीकरण. एवढं मोठं वर्गीकरण कशाचं एका साध्याचं केलं. आता परत पुढे समपृष्ठरज्जू या प्राण्यांची वैशिष्ट्ये त्याच्या बिलकुल अपोजिट असणार आहेत. हे काय केलं शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो म्हणजे पाठीचा कणा आहे त्यांना नर्व कॉर्ड आहे. पुढे श्वसनासाठी कल्लाविदारे गिल स्लिट्स किंवा फुफ्फुसी असतात. हे श्वसन संस्था जी आहे यांच्यामध्ये डेव्हलप झालेली आहे. तिथं अनडेव्हलप्ड होती वेगळ्या पद्धतीनं श्वसन करत होते. परत पुढे जे चेतारज्जू एकच पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूस पुढच्या बाजूला असतो चेतारज्जू. पुढे हृदय शरीराच्या आधार म्हणजे पुढच्या बाजूला असणार. मग त्याच्यामध्ये आपण माणूस सुद्धा आलो बा. पृष्ठरज्जू ही शरीराला आधार देणारी लांब दोऱ्यासारखी संरचना प्राण्यांच्या शरीरात पृष्ठबाजूस असते. पुढचे जे स्ट्रक्चर आतमधलं सगळं पुढल्या बाजूस आहे म्हणून सांगते. हे बघा स्नायू पृष्ठरज्जू हे समपृष्ठरज्जू प्राण्यांची गुदद्वार पुच्छपर कल्लविदारे तोंड वगैरे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असणारे प्राणी जे आहेत एका गटामध्ये मोडलेल्या सम काय म्हणतो आपण त्याला पृष्ठरज्जू असणारे. आणि असमपृष्ठरज्जू म्हणजे काय स्पायनल कॉर्ड नसलेले पाठीचा कणा नसलेले प्राणी जे काय अशा पद्धतीचं 2 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. अशा पद्धतीचं मोठं वर्गीकरण आहे बघा. हा चॅप्टर आता याच्यामध्ये नाव अतिशय अवघड आहेत. मग इंग्लिश मधले घ्या मराठी मधले घ्या. जे मच्छी जियर जात आहे मशरूमला मराठीत भूछत्र म्हणतात. भूछत्र ते छत्री सारखा भाग मशरूम आहे की ते भाज्या करतात त्याच्या भरपूर महाग आहे. मशरूम म्हणजे कोण म्हणायला लागले हे सोनाली म्हणा भूछत्र मराठीमध्ये छत्री सारखा भाग असतो मशरूम. आलं का लक्षामध्ये अशा पद्धतीचा भाग झालेला. पुढे जे आहे समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एकाच संघात केलेला आहे आणि त्या संघाचे नाव सुद्धा समपृष्ठरज्जू प्राणी संघ अशीच ठेवली आहे. समपृष्ठरज्जू प्राणी संघाची विभागणी 3 उपसंघात. आता पुढे 3 त्याच्या उपविभाग केलेले आहेत. त्यामध्ये 3 उपसंघ म्हणजे युरोकॉर्डेटा सॅफेलोकॉर्डेटा आणि वर्टेब्रेटा. वर्टेब्रेट्स झालेल्या तुम्हाला वर्टेब्रेट्स परत त्याच्यामध्ये आलेला आहे. वर्टेब्रेट्स इनवर्टेब्रेट्स वर्टेब्रेटा या उपसंघाचे परत 6 वर्गामध्ये वर्टेब्रेट्सचं परत 6 याच्यामध्ये विभागणी केलेल्या आहे. या 6 वर्ग याप्रमाणे चक्रमुखी सायक्लोस्टोमॅटा परत मत्स्य म्हणजे माशाचा प्रकार होतो. परत उभयचर दोन्हीकडे बेडूक कासव पाण्यातही राहणारे आणि जमिनीवरही राहणारे सरीसर्प रेप्टिलिया सरपटणारे प्राणी. परत पक्षी क्लास बर्ड्स आले त्याच्यामध्ये आणि सस्तन मॅमेलिया. सस्तन म्हणजे काय जन्माला आलेले पोटामधून जन्माला आले अशा पद्धती. आणि परत पुढे जे आहे ओविपेरस विविपेरस त्याच्यामध्ये परत विभागणी झालेली असं बरंच वर्गीकरण याच्यामध्ये. आता उपसृष्टी आहे बघा. हे बघा हे तक्ता पाठ करायचे अगोदर प्राणी सृष्टी त्याच्यामध्ये उपसृष्टी कोणत्या असम पृष्ठरज्जू उपसृष्टी समपृष्ठरज्जू मग त्याचे ते संघात मग कोणते कोणत्या हे जे 10 म्हणलं होतं आपण फायलम पोरिफेरा सिलेंट्राटा स्केलमेंटिस प्लॅटिमेंट सिलेंट्राटा हे सगळे 10 आहेत कुठपर्यंत आपल्या अर्धसम पृष्ठरज्जूचा 10वा आहे सगळे कीटक वगैरे. परत ह्याच्यामध्ये जे परत उपसृष्टी कशामध्ये समपृष्ठरज्जू मध्ये युरोकॉर्डेटा सॅफेलोकॉर्डेटा वर्टिब्रेटा आणि परत वर्टिब्रेटाचेच आहेत. चक्रमुखी मत्स्य उभयचर सरीसर पक्षी सस्तन अशा पद्धतीचे हे वर्गीकरण आहे. अतिशय मोठा चॅप्टर आहे. समजण्यासाठी सुद्धा काय नावं समजावी लागतात लक्षात ठेवावं लागतं कोणत्या गटामध्ये त्याची विभागणी आहे आणि त्याचे अर्थ समजून घ्या. इंग्लिशमध्ये समजलं इंग्लिशमध्ये घ्या मराठीमध्ये सोपं वाटलं मराठीमध्ये घ्या अशा पद्धतीचं हे करायचं आहे. आता काय करा तुम्ही हेडिंग टाकली का हे वर्गीकरणाचे फायदे म्हणून 1 वर्ष आलेला प्रश्न प्राण्यांचे वर्गीकरणाचे फायदे विशद करा. 2 मार्काला प्रश्न आला होता कमीत कमी 4 लिहिता येऊ बघा मनानं लिहा वर्गीकरणाचे फायदे. चॅप्टरचं नाव टाका 6 नंबरचा चॅप्टर आहे प्राण्यांचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल. मशरूमला शुद्ध मराठी भाषेमध्ये भूछत्रच म्हणतात. आता टेकोळ्या नाव बघा आता
भाषा आहे, बदलत जाणार आहे. महाराष्ट्रातच कितीतरी बोली भाषा, आता खानदेश वेगळीच आहे, वराडी वेगळीच आहे, मराठवाड्याकडली वेगळीच आहे, पश्चिम महाराष्ट्रातली वेगळीच आहे. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याचा उच्चार करत असते. पण शुद्ध जर म्हणलं आपण पुस्तकी भाषेमध्ये तर भूछत्र म्हणतात. ठीक आहे. ओके. मग ते खानदेशी भाषेमध्ये म्हणतात. तो कोण्या गावचेस आदिती केंद्रे? तुझ्या भाषेहून सांगतो मी आता. हाडोळी. हाडोळी जिल्हा सांग तिकडं. डिस्ट्रिक्ट सांग आता, गाव सांगून. हाडोळी म्हणजे अहमदपूर कडली आहेस का तू? आदिती केंद्रे. कंधार नांदेड कडली आहे का? ठीक आहे. ज्याच्या डिस्ट्रिक्ट मध्ये वेगवेगळी भाषा आहे. वर्गीकरणाचे फायदे लिहायचे आहे. 2 मार्काला आलं, 4 मुद्दे यायला पाहिजेत बघा. अर्ध्या अर्ध्या मार्काला 1 पॉइंट. हाफ हाफ. आणि 3 मार्काला जर आलं, कमीत कमी 6 मुद्दे त्याच्यामध्ये यायलाच पाहिजेत. हे बाहेर कोणा रे? गप्पा मारू नका. बाहेरली मंडळी. श्वेता. शांत बसा म्हणायला लागलं. जलने वालों की दुआ. झालं का लिहायचं? याच्यामध्ये जे आहे इतिहास जर म्हणला, सर्वप्रथम जे आहे अरिस्टॉटल यांनी वापरलेली जी कृत्रिम पद्धत आहे, तिथून जे कार्ल वूज आणि परत पाठीमागे सुद्धा पाहिलं बघा आपण. हॅलो. आता माझा क्लास आहे बघतो, आता संध्याकाळी आहे 7 ला, 10 मिनिटानं. हो हो. हा करायला हो. हो हो येतो रेग्युलर येऊ लागला. हो हो ठीक आहे. हा मध्ये अबसेंट राहिला भरपूर. आता उद्या आहे परीक्षा, बघूया किती पडतात. हा. हो हो. हा येते तर क्लासचे. हा उद्या आहे सायन्सची परीक्षा. त्याचा 2-4 दिवसात. हो हो.
आता परीक्षेला जे MCQ मध्ये एक प्रश्न आलेला होता की ही जी वर्गीकरणाची पद्धत जी आहे, सर्वप्रथम सगळ्यात पहिलं, आता मधल्या भरपूर आता पण पहिली येते बघा, पहिली पद्धत जी होती कृत्रिम पद्धत, अरिस्टॉटल, एवढं एक लिहा स्टार करून, अरिस्टॉटल यांची कृत्रिम पद्धत, आर्टिफिशियल मेथड. अरिस्टॉटल यांनी पहिल्या सर्वप्रथम कोणी मांडली तर अरिस्टॉटल. बरेच आहेत मग, कार्ल लिनियस आहे, विटॅकर आहे, 5 किंगडम सिस्टीम आहे. हा इथं बघा, हा अरिस्टॉटल ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा केले. त्यांना काय हे वापरलं, पण कोणची पद्धत आहे इथं आहे कृत्रिम पद्धत म्हणतात. वर्गीकरण केलं पण कोणत्या पद्धतीनं, कृत्रिम पद्धत, एवढं लिहा. अरिस्टॉटलचं कुठले आहेत ते महत्वाचं, बाकीचे बरेचसे सायंटिस्ट आहेत मग त्याच्यामध्ये, अरिस्टॉटल पासून विटॅकर पर्यंत, कार्ल लिनियस आले त्याच्यामध्ये. एवढं वाक्य लिहा, ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी सगळ्यात पहिल्यांदा कोण वर्गीकरण केलं असेल प्राण्यांचं तर अरिस्टॉटल. कोणती पद्धत, कृत्रिम पद्धत, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये बरेचसे सायंटिस्ट आहेत, विटॅकर आहे, लिनियस आहे त्याच्यामध्ये, हुक्स आहेत. उद्या एकाच चॅप्टर वरती परीक्षा असेल, 7 ते 8 या वेळात परीक्षा असेल. मराठीवाल्याची उष्णता या भागावरती आणि सेमीवाल्याची इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, 4था चॅप्टर, याच्यावरती परीक्षा असेल. आला का लक्षामध्ये? ठीक आहे, चला. ऑप्शन राहते. चला ठीक आहे, ओके. सगळ्यांना परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सकाळी 7 ते 8